नमस्कार मित्रांनो, आज आपण इंडोटॉक्सिमियावरती डिस्कशन करणार आहोत. स्पेसिफिकली त्याचे पॅथोफिजिओलॉजी, इंडोटॉक्सिनचा सोर्स, सिस्टमिक इन्फ्लेमेटरी रिस्पॉन्स आणि लार्ज ॲनिमलमधील क्लिनिकल इम्प्लिकेशन या कंटेक्समध्ये. फील्ड कंडिशनमध्ये इंडोटॉक्सिमिया हा एक कॉमन पण अनेक वेळा अनडायग्नोज कंडिशन आहे, जिथं प्रायमरी ट्रिगर आयडेंटिफाय करणं चॅलेंजिंग असतं, पण त्याचा सिस्टमिक इम्पॅक्ट हा खूप सिव्हिअर असतो. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे इंडोटॉक्सिमियाचे डीप मेकॅनिझम. ज्यावेळेस इंडोटॉक्सिन आपल्या गायींच्या ब्लडमध्ये एंटर होत असतं, तर अशा वेळेस आपल्या गायींना कोणकोणते प्रॉब्लेम फेस करावे लागतात आणि कोणकोणते चॅलेंज आपल्यासमोर असतात. सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे यामध्ये ट्रीटमेंट काय करायची असती आणि कोणकोणते मेडिसिन आपण यामध्ये यूज करत असतो. सर्व काही आपण एकदम डिटेलमध्ये बघणार आहोत. हे डिस्कशन थोडं डिटेल आणि मेकॅनिझम ओरिएंट असणार आहे, जेणेकरून तुम्ही क्लिनिकल केसेसमध्ये बेटर कोरिलेटेड करू शकाल. तर चला आता आपण सुरू करू. हा व्हिडिओ खास मी जे फील्ड वेटनेरियन्स आहे त्यांसाठी बनवला आहे, पण या व्हिडिओला फार्मर पण बघू शकतात नॉलेजसाठी. तर समोर तुम्ही जी गाय बघताय, लोणी मार्केटमधून ही गाय 70,000 रुपयांना घेतली होती आणि त्याच दिवशी लोणी मार्केटमध्ये या गायची काविंग झाली. पण प्रॉब्लेम दुसऱ्या दिवसापासून स्टार्ट झाली, कारण अजूनपर्यंत या गायचा प्लेसेंटा बाहेर आलेला नव्हता. तर या गायचे जे ओनर होते त्यांनी डॉक्टरांद्वारे हाताने प्लेसेंटा बाहेर काढला. यानंतर सिच्युएशन अजून जास्त क्रिटिकल झाली. 2 दिवसानंतर गायीने चारा खाणं बंद केलं, मिल्क प्रोडक्शन स्टॉप झालं, गायीचं जे टेम्परेचर आहे ते 105 वरती गेलं आणि या गायीमध्ये मेट्रायटिस डेव्हलप झाली. सिव्हिअर मेट्रायटिस, ज्याला आपण सेप्टिक मेट्रायटिस किंवा टॉक्सिक मेट्रायटिस म्हणतो. यानंतर या गायीचे जे ओनर होते त्यांनी खूप सारे डॉक्टर चेंज केले, वेगवेगळे ट्रीटमेंट प्रोटोकॉल यूज झाले. टोटल 13 ते 14 दिवसांपर्यंत या गायची ट्रीटमेंट चालू होती आणि त्यानंतर ही केस माझ्याकडे आली. ज्यावेळेस मी एक्झामिनेशन केलं तर या गायचं टेम्परेचर होतं 97, जे की गाय शॉकमध्ये गेली आहे हे शो करत होतं. गाय पेंटिंग करत होती, जे की मेटाबॉलिक ॲसिडोसिस गायीमध्ये डेव्हलप झाला होता हे ते शो करत होतं. त्याचबरोबर ही गाय डाऊनवर पण झाली होती, गायला उभं राहता येत नव्हतं, जे की सेल्युलर एनर्जी फेलियरमुळे झालं होतं. तर या गायची कंडिशन बघून मी ओनरला सांगितलं होतं, आता ही गाय इथून रिकवर होणार नाही, ट्रीटमेंट करण्याचा कोणताही फायदा होणार नाही. तरीही त्यांनी मला एक अटेम्प्ट करण्यासाठी फोर्स केला. ट्रीटमेंट देऊन झाल्यानंतर काही तासांनी माझ्याकडे ओनरचा फोन आला. त्यांनी सांगितलं गाय कोलॅप्स झाली. मला असं वाटलं, जर काही दिवस अगोदर ही केस माझ्याकडे जर आली असती तर शक्यतो ही गाय वाचली असती. मग इथे मला समजलं या गायीमध्ये जो प्रॉब्लेम होता इंडोटॉक्सिमिया, जो की मेट्रायटिसमुळे डेव्हलप झाला होता, तर लोकांना याबद्दल जास्त काही माहित नाहीये किंवा इंडोटॉक्सिमियामध्ये काय ट्रीटमेंट करावी लागत असते याबद्दल जास्त काही इन्फॉर्मेशन नाहीये, असं मला त्यावेळेस वाटलं. कारण या गायला फक्त मेट्रायटिस साठी ट्रीटमेंट देत होते जे कोणी ही केस हँडल करत होतं. तर यामुळे मी ठरवलं यावरती आपण एक डिटेल व्हिडिओ बनवला पाहिजे, जेणेकरून यामध्ये गायींची मॉर्टिलिटी कमी होईल. तर ही एक रिअल केस आहे. तर चला स्टार्ट करूया. तर आता आपण स्टार्ट करूया. तर जो स्टार्टिंग पॉईंट आहे, जो सोर्स ऑफ टॉक्सिन आहे, तो म्हणजे ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया, जसं इकोलाई, साल्मोनेला. तर हे जे ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया यांच्या सेलमध्ये एक मॉलिक्यूल असतो ज्याला आपण LPS म्हणत असतो. ज्यावेळेस हे बॅक्टेरिया मरत असतात किंवा मल्टिप्लाय होत असतात, तर अशा वेळेस हे बॅक्टेरिया LPS रिलीज करत असतात. तर ज्यावेळेस हे बॅक्टेरिया मल्टिप्लाय होतात आणि ते LPSला रिलीज करत असतात, तर अशा वेळेस ते LPS आपल्या गायींच्या ब्लडमध्ये जात असतं आणि त्या कंडिशनला आपण इंडोटॉक्सिमिया म्हणत असतो. तर नॉर्मली मित्रांनो, हे LPS इतका सहजी आपल्या गायींच्या बॉडीमध्ये एंटर होत नाही, ब्लडमध्ये एंटर होत नाही, कारण आपल्या गायींच्या बॉडीमध्ये एक बॅरियर सिस्टम असते जी की खूप स्ट्रॉंग असते. पण ज्यावेळेस इन्फेक्शन खूप जास्त असतं, तर अशा वेळेस हे बॅरियर सिस्टम ब्रेक होत असतं आणि जे LPS आहे ते आपल्या गायींच्या ब्लडमध्ये एंटर होत असतं. तर मेनली मित्रांनो 3 आजार आहे ज्यांमध्ये इंडोटॉक्सिमिया आपल्याला जास्त करून बघायला भेटतो. पहिला म्हणजे मस्टायटिस. यामध्ये आपल्या गायीचं जे अडरचं जे बॅरियर आहे ते ब्रेक होत असतं आणि त्यानंतर मग तिथून जे LPS आहे ते गायीच्या ब्लडमध्ये जात असतं. दुसरा आजार म्हणजे मेट्रायटिस, ज्यामध्ये आपल्या गायीचं जे युट्रस आहे त्याची लिनिंग डॅमेज होते आणि तिथून LPS गायीच्या ब्लडमध्ये जात असतो. तिसरा आजार म्हणजे ॲसिडोसिस, ज्यामध्ये आपल्या गायीचं जे रुमन आहे तिची वॉल लिकी होते, तिथून मग LPS गायीच्या ब्लडमध्ये जात असतं. तर ज्यावेळेस LPS आपल्या गायींच्या ब्लडमध्ये एंटर होतं, तर अशा वेळेस सिस्टमिक सर्क्युलेशन होत असतं. म्हणजे काय, तर जे LPS आहे ते आपल्या गायीच्या ब्लडद्वारे पूर्ण बॉडीमध्ये गायीच्या स्प्रेड होतं आणि आपल्या गायीचे जे ऑर्गन आहे, जसं तिचं हार्ट आहे, ब्रेन आहे, किडनी आहे, लिव्हर आहे, हे जे ऑर्गन आहे इथपर्यंत पोचत असतं ब्लडद्वारे आणि तिथे मग ते ऑर्गनला डॅमेज करत असतं. तर अशा कंडिशनमध्ये मित्रांनो आपल्या गायीचं जे इम्युन सिस्टम आहे ते ॲक्टिवेट होत असतं. ज्यावेळेस इम्युन सिस्टम ॲक्टिवेट होतं
अशा वेळेस खूप जास्त इन्फ्लॅमेटरी केमिकल रिलीज होत असतात, ज्याला आपण सायटोकाईन म्हणत असतो. आणि हे खूप जास्त क्वांटिटीमध्ये रिलीज होतं, ज्याला आपण सायटोकाईन स्टोर्म म्हणतो. आणि हे सायटोकाईन इतके जास्त पॉवरफुल असतात की LPSपेक्षा जास्त हे स्वतः गायच्या बॉडीला जास्त डॅमेज करत असतात. तर इथूनच मित्रांनो रिअल डॅमेज चालू होतं. आता आपण बघू, ज्यावेळेस LPS गायच्या ब्लडमध्ये एंटर होतं आणि ते गायच्या बॉडीमध्ये स्प्रेड होतं ब्लडद्वारे, तर त्यानंतर आपल्या गायच्या बॉडीमध्ये काय काय इफेक्ट होतात ते आता आपण बघू. तर सर्वात पहिला इफेक्ट हा गायच्या ब्लड वरती होत असतो. ज्या गायच्या ब्लड वेसल आहे त्या वाईड होत असतात, ज्याला आपण वॉसोडायलेशन म्हणत असतो, ज्यामुळे आपल्या गायचा जो ब्लड प्रेशर आहे तो ड्रॉप होतो. दुसरं म्हणजे जे कॅपिलरी लिकेज आहे ते होत असतं, ज्यामध्ये ब्लडचं जे फ्लुइड आहे ते ब्रेक्स आउट होत असतं, ज्यामुळं स्वेलिंग, इडिमा, डिहायड्रेशन गायीमध्ये होत असतं. आणि तिसरं म्हणजे हार्ट अँड सर्क्युलेशन पोअर होत असतं. तर ब्लड फ्लो टिश्यूंसाठी पोअर होत असतो, ज्यामुळे ऑक्सिजन डिलिव्हरी ही डिक्रीज होत असते टिश्यूंसाठी. यानंतर ऑर्गन्स फेलियर, लिव्हर, किडनी, ब्रेन, खूप सारे ऑर्गन्स यामध्ये फेल होत असतात. मल्टी ऑर्गन डिस्फंक्शन होतात. आता आपण गायच्या बॉडी टेम्परेचरवरती काय इफेक्ट होतो ते बघू. तर इनिशियली सायटोकाईनमुळं गायींमध्ये आपल्याला हाय फिवर बघायला भेटतो. 105 ते 107पर्यंत आपल्याला फिवर बघायला भेटू शकतो. आणि ज्यावेळेस आपली गाय शॉकमध्ये जाते त्यानंतर ब्लड फ्लो कोलॅप्स होतो आणि आपल्या गायीचं जे बॉडी टेम्परेचर आहे ते डाऊन होऊ लागतं. 198 इथपर्यंत येऊ शकतं किंवा मग याच्यापेक्षा अजून मागे जाऊ शकतं. तर यानंतर फायनल स्टेज येतो डेथ मेकॅनिझम. यामध्ये कॉम्बिनेशन ऑफ सिव्हिअर लो BP, लॅक ऑफ ऑक्सिजन इन टिश्यू, ज्याला आपण हायपोक्सिया म्हणतो, आणि यानंतर ॲसिड डेव्हलप, ज्यामध्ये ॲसिडोसिस होत असतो. आणि या सगळ्या कंडिशनमुळे आपली गाय सेप्टिक शॉकमध्ये जात असते आणि फायनली आपल्या गाय मित्रांनो मग कोलॅप्स होत असते. तर मित्रांनो इंडोटॉक्सिनमध्ये प्रॉब्लेम फक्त बॅक्टेरिया नाही आहे, तर हे जे बॅक्टेरिया आहे हे LPS रिलीज करत असतात, हा एक मेन प्रॉब्लेम आहे. आणि दुसरा प्रॉब्लेम म्हणजे स्वतः आपल्या गायचं इम्युन सिस्टम आहे जे ओव्हर रिॲक्शन करत असतं. सायटोकाईन स्टोरमुळे आपली गाय अजून जास्त शॉकमध्ये जात असते आणि फायनली आपली गाय ही तिची मॉर्टिलिटी होत असते. तर इथे जसं मी तुम्हाला म्हटलो, आपल्या गायच्या बॉडीमध्ये कंटिन्यू ॲसिड बिल्डअप होत असतं आणि त्यामुळे गायींमध्ये ॲसिडोसिस होतो. तर इथे एक तुमच्या मनात प्रश्न आला असेल मित्रांनो, इंडोटॉक्सिनमध्ये ॲसिडोसिस कसा होऊ शकतो? कारण आपल्याला सर्वांना माहीत आहे ॲसिडोसिस हा फक्त हाय ग्रेन फीडिंगमुळे होत असतो. पण असं नाही मित्रांनो, जो हाय ग्रेन फीडिंगमुळे जो ॲसिडोसिस होतो त्याला आपण रुमेन ॲसिडोसिस म्हणतो. आणि इंडोटॉक्सिमियामध्ये जो ॲसिडोसिस होतो त्याला आपण मेटाबॉलिक ॲसिडोसिस म्हणत असतो. तर ॲसिडोसिस झाल्यानंतर मित्रांनो कंडिशन अजून जास्त खराब होते. आणि ही जी केस जी मी तुम्हाला सांगतो यामध्ये पण ॲसिडोसिस झाला होता आणि त्यानंतर मित्रांनो मग ती गाय तिची मॉर्टिलिटी झाली होती. तर ॲसिडोसिस कंट्रोल करणं खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो इंडोटॉक्सिमियामध्ये. जर आपण इंडोटॉक्सिमियामध्ये जर ॲसिडोसिस कंट्रोल नाही केला तर इंडोटॉक्सिमिया हा नेक्स्ट लेवलवरती जात असतो. तर जो सेकंड बिग प्रॉब्लेम आहे मित्रांनो इंडोटॉक्सिमियामध्ये तो आहे मेटाबॉलिक ॲसिडोसिस. तर इंडोटॉक्सिमियामध्ये मेटाबॉलिक ॲसिडोसिस कसा होतो आता आपण त्या पाठीमागचं मेकॅनिझम बघू. तर ज्यावेळेस LPS गायच्या ब्लडमध्ये एंटर करतं तर ते सायटोकाईन स्टोर्मला ट्रिगर करतं. त्यामुळे आपल्या गायच्या ज्या ब्लड वेसल आहेत त्या वाईड होतात आणि त्यामुळे आपल्या गायीचा जो ब्लड प्रेशर आहे तो ड्रॉप होऊ लागतो आणि आपली गाय शॉकमध्ये जाते. तर बिकॉज ऑल ऑफ दिस जे टिश्यू आहे त्यांना कमी ऑक्सिजन भेटतो, जे सेल आहे त्यांना इनफ ऑक्सिजन भेटत नाही. तर ज्यावेळेस नॉर्मल कंडिशन असते, ज्यावेळेस ऑक्सिजन हा अवेलेबल असतो, तर अशा वेळेस आपल्या गायची जी बॉडी सेल आहे जसं मसल, लिव्हर, ब्रेन यांना ग्लुकोजची गरज असते एनर्जीसाठी. आणि ग्लुकोज ब्रेकडाऊन होतं ग्लायकोलायसिसमध्ये, म्हणजेच ग्लुकोज कन्वर्ट होतं पायरुवेटमध्ये आणि त्यापासून मग आपल्या गायीला थोडीशी एनर्जी भेटत असते, ATP भेटत असते. तर आता आपण थोडं डिटेलमध्ये बघू. तर पायरुवेटची जी नेक्स्ट स्टेप असते ती डिपेंड असते ऑक्सिजन लेवलवरती. जर आपल्या गायीकडे ऑक्सिजन अवेलेबल असेल तर जे पायरुवेट आहे हे मायटोकॉन्ड्रियामध्ये जातं, तिथे कन्वर्ट होतं ॲसिटाइल कोएन्झाइम Aमध्ये. देन ते इंटर करतं TCA सायकलमध्ये आणि तिथे मग लॉट ऑफ एनर्जी बनत असते. तर ह्याच एनर्जीसोबत मित्रांनो दोन सेफ वेस्टेज पण बनत असतात, CO2 आणि HO2. हे मित्रांनो सेफ वेस्टेज आहे, यांपासून गायीला कोणत्याही प्रकारचा धोका राहत नाही. तर ह्या प्रोसेसला आपण
एरोबिक मेटाबॉलिझम म्हणत असतो, ज्यामध्ये क्लीन आणि एफिशियंट एनर्जी बनत असते. तर सांगायचा पॉईंट असा आहे की आपल्या गायला एनर्जी बनवण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. पण प्रॉब्लेम इंडोटॉक्सिमियामध्ये होत असतो. ज्यावेळेस आपली गाय इंडोटॉक्सिमियामध्ये असते तर अशा वेळेस आपल्या गायचा जो BP आहे तो ड्रॉप झालेला असतो. त्यामुळं आपल्या गायचा जो ब्लड फ्लो आहे तो टिश्यूसाठी कमी होत असतो आणि याचा रिझल्ट असं होतं की जे सेल आहे त्यांना ऑक्सिजन भेटत नाही. तर अशा वेळेस आपली गाय काय करते तर ती सर्वायवल मोड ऑन करत असते. यामध्ये आपल्या गायीकडे 2 ऑप्शन असतात. पहिलं म्हणजे एक तर मरणे, दुसरं म्हणजे विदाऊट ऑक्सिजन एनर्जी बनवण्याचा प्रयत्न करणे. तर अशा वेळेस आपली गाय सेकंड ऑप्शन चूज करते, ती विदाऊट ऑक्सिजन एनर्जी बनवण्याचा प्रयत्न करत असते, ज्याला आपण एनारोबिक ग्लायकोलायसिस म्हणत असतो. तर अशा वेळेस एनारोबिक ग्लायकोलायसिस स्टार्ट होत असतं, ज्यामध्ये स्टील ग्लुकोज ब्रेकडाऊन होत असतं पायरुवेटमध्ये. पण विदाऊट ऑक्सिजन जे पायरुवेट आहे ते मायटोकॉन्ड्रियामध्ये प्रॉपरली जात नाही. तर मी तुम्हाला एकदम सिंपल भाषेत समजून सांगतो. तर गायींना एनर्जी बनवण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. आपल्या गायींचं जे लिव्हर आहे तिथं ग्लुकोजचं प्रोडक्शन होत असतं. त्यानंतर ग्लुकोज हे पायरुवेटमध्ये ब्रेकडाऊन होतं आणि ज्यावेळेस आपल्या गायींकडे ऑक्सिजनचा प्रॉपर सप्लाय असतो, हे जे पायरुवेट आहे हे गायीच्या मायटोकॉन्ड्रियामध्ये एंटर होतं. मायटोकॉन्ड्रिया काय आहे तर आपल्या गायींचं पॉवर हाऊस, जिथं आपल्या गायींची ATP बनते, म्हणजे एनर्जी बनत असते. तर गायीकडे ऑक्सिजन अवेलेबल आहे. जो पायरुवेट आहे तो मायटोकॉन्ड्रियामध्ये एंटर होणार. तिथे मायटोकॉन्ड्रियामध्ये पायरुवेट एसिटाइल कोएन्झाइम एमध्ये कन्वर्ट होणार आणि त्यानंतर एसिटाइल कोएन्झाइम ए TCA सायकलमध्ये एंटर होणार आणि तिथे मग आपल्या गायींची ATP बनणार, म्हणजे आपल्या गायींना एनर्जी भेटणार. पण मित्रांनो, ज्यावेळेस आपली गाय इंटोटॉक्सिमियामध्ये असते तर अशा वेळेस आपल्या गायींचा BP ड्रॉप झालेला असतो. जो ब्लड फ्लो आहे टिश्यूसाठी तो पोअर झालेला असतो. त्यामुळे जे सेल आहे त्यांना प्रॉपर ऑक्सिजन भेटत नाही. तर अशा वेळेस काय होतं, आपली गाय इथे विदाऊट ऑक्सिजन एनर्जी बनवण्याचा प्रयत्न करत असते. तर ह्या कंडिशनला आपण म्हणतो एनारोबिक ग्लायकोलायसिस. यामध्ये जे ग्लुकोज आहे ते ब्रेकडाऊन होत असतं पायरुवेटमध्ये, पण विदाऊट ऑक्सिजन पायरुवेट हे मायटोकॉन्ड्रियामध्ये एंटर होत नाही. तर अशा वेळेस जो पायरुवेट आहे हा आपल्या गायींच्या बॉडीमध्ये बिल्डअप होत असतो आणि बॉडी या पायरुवेटला कन्वर्ट करते लॅक्टेटमध्ये, ज्याला आपण लॅक्टिक ॲसिड म्हणतो. तर ज्यावेळेस आपल्या गायींकडे ऑक्सिजन अवेलेबल असतो आणि पायरुवेटपासून एनर्जी बनत असते तर या कंडिशनला आपण म्हणतो एरोबिक मेटाबॉलिझम. आणि ज्यावेळेस आपल्या गायींमध्ये ऑक्सिजनचा सप्लाय हा कमी झालेला असतो, गायींकडे प्रॉपर ऑक्सिजन राहत नाही, तर अशा वेळेस आपली गाय विदाऊट ऑक्सिजन एनर्जी बनवण्याचा प्रयत्न करते. या कंडिशनला आपण म्हणतो एनारोबिक ग्लायकोलायसिस. तर आता तुम्हाला इथे समजलं असेल, ज्यावेळेस आपल्या गायींकडे प्रॉपर ऑक्सिजनचा सप्लाय असतो, ऑक्सिजन अवेलेबल असतो, तर अशा वेळेस पायरुवेट मायटोकॉन्ड्रियामध्ये एंटर होत असतो. तिथे मग आपल्या गायींची एनर्जी पायरुवेटपासून बनत असते. आणि ज्यावेळेस गायींमध्ये ऑक्सिजनची कमी असते इंटोटॉक्सिमियामध्ये, तर अशा वेळेस पायरुवेट हा मायटोकॉन्ड्रियामध्ये एंटर होत नाही आणि गायीच्या बॉडीमध्ये बिल्डअप होत राहतो. तर मग अशा वेळेस गायीची बॉडी या पायरुवेटला लॅक्टेटमध्ये कन्वर्ट करत असते, ज्याला आपण लॅक्टिक ॲसिड म्हणतो. तर इथूनच प्रॉब्लेम स्टार्ट होत असतो. नॉर्मली काय होत असतं, स्मॉल अमाऊंटमध्ये लॅक्टेट गायीच्या बॉडीमध्ये बनत असतं, पण गायीचं जे लिव्हर आहे ते लिव्हर लॅक्टेटला पुन्हा ग्लुकोजमध्ये कन्वर्ट करत असतं. पण इंटोटॉक्सिमियामध्ये टू मच लॅक्टेट गायीच्या बॉडीमध्ये बनत असतं. प्लस जो लिव्हर ब्लड फ्लो आहे तो पोअर असल्यामुळे गायीचं लिव्हर लॅक्टेटला पुन्हा ग्लुकोजमध्ये कन्वर्ट करू शकत नाही इंटोटॉक्सिमियामध्ये. तर याचा फायनल रिझल्ट मित्रांनो आपल्याला त्या गायीमध्ये लॅक्टिक ॲसिडोसिस बघायला भेटतो. यामध्ये ब्लड लॅक्टेट हाय असतं, त्यामुळं जे H+ आयन्स आहे ते हाय असतात, ज्यामुळं गायीचा जो ब्लडचा जो pH आहे तो डाऊन होतो आणि आपण या कंडिशनला मेटाबॉलिक ॲसिडोसिस म्हणतो. तर मित्रांनो, तुम्हाला आता हे समजलं असेल इंटोटॉक्सिमियामध्ये मेटाबॉलिक ॲसिडोसिस गायींमध्ये कसा होत असतो. आता आपण इथे एक सिंपल समरी बघू. तर इंटोटॉक्सिमियामध्ये गायीचा जो BP आहे तो डाऊन होत असतो, त्यामुळे जे टिश्यू आहे त्यांपर्यंत ब्लड सप्लाय हा पोचत नाही आणि ब्लड सप्लाय टिश्यूपर्यंत पोचत नाही, यामुळं जी ऑक्सिजनची डिलिव्हरी ती पण टिश्यूपर्यंत होत नाही. तर यामुळे होतं काय, जी एरोबिक मेटाबॉलिझम आहे, जे एरोबिक मेटाबॉलिझम आहे ते स्टॉप होत असतं आणि एनारोबिक ग्लायकोलायसिस स्टार्ट होत असतं. या प्रोसेसमध्ये जे पायरुवेट आहे ते लॅक्टेटमध्ये कन्वर्ट होत असतं आणि गायीच्या बॉडीमध्ये कंटिन्यू लॅक्टेट बिल्डअप होत असतं आणि त्यानंतर मग आपल्या गायींमध्ये लॅक्टिक ॲसिडोसिस होत असतो. तर लॅक्टेट बनणं हा काही प्रॉब्लेम नाही आहे, हे गायींमधील सर्वायवल मेकॅनिझम आहे. पण प्रॉब्लेम त्यावेळेस होत असतो ज्यावेळेस लॅक्टेट क्लिअर होत नाही आणि कंटिन्यू गायीच्या बॉडीमध्ये
बिल्डअप होत राहतं. आता आपण बघू इंट्रोटॉक्सिमियामध्ये आपल्या गायींची मॉर्टिलिटी कशी होत असते, म्हणजे आपल्या गायी यामध्ये कशा मरत असतात. तर यामध्ये जी मॉर्टिलिटी होती ती फक्त बॅक्टेरिया आणि लॅक्टिक ॲसिडोसिसमुळे नाही होत, तर सर्क्युलेटरी सिस्टम फेल झाल्यामुळे आपल्या गायींची मॉर्टिलिटी इंट्रोटॉक्सिमियामध्ये होत असते. तर जो इंट्रोटॉक्सिन आहे त्यामुळं आपल्या गायींच्या ज्या ब्लड वेसल आहे त्या डायलेट होत असतात आणि त्यामुळं जे ब्लड फ्लूइड आहे ते लीक होणं स्टार्ट होतं आणि त्यामुळं आपल्या गायींचा जो ब्लड प्रेशर आहे तो डाऊन होणं स्टार्ट होतं आणि यामुळं आपल्या गायी हळूहळू शॉकमध्ये जात असतात. दुसरं, लो ब्लड प्रेशरमुळे जे ब्लड आहे ते गायीच्या ऑर्गन्सपर्यंत पोचत नाही आणि यामुळे जे टिश्यू आहे त्यांना इनफ ऑक्सिजन भेटत नाही. या कंडिशनला आपण टिश्यू हायपॉक्सिया म्हणतो. तर लॅक ऑफ ऑक्सिजनमुळं जे सेल आहे ते स्विच करतात एनोरोबिक मेटाबॉलिझममध्ये, ज्यामध्ये लॅक्टिक ॲसिड प्रोड्यूस होत असतं आणि ज्यामुळं आपल्या गायींमध्ये लॅक्टिक ॲसिडोसिस होत असतो. इंट्रोटॉक्सिमियामध्ये आपल्या गायींचं जे हर्ट आहे ते ऑलरेडी वीक झालेलं असतं आणि ज्यावेळेस आपल्या गायींमध्ये लॅक्टिक ॲसिडोसिस डेव्हलप होतो तर ॲसिडोसिस त्या हर्टला अजून जास्त वीक करत असतो. तर यामुळे होतं काय, गायीचं जे हर्ट आहे ते खूप कमी ब्लड पंप करत असतं आणि यामुळे पुढे म्हणजे आणखी फर्दर जे गायीचे ऑर्गन्स आहे त्यांना ऑक्सिजन कमी पोचत असतो. तर अशा वेळेस विसियस सायकल स्टार्ट होत असते. आपल्या गायींचा जो BP तो लो झालेला असतो, त्यामुळं गायींचे जे टिश्यू आहे त्यांपर्यंत ऑक्सिजन पोचत नाही. ऑक्सिजन न पोचल्यामुळं जे लॅक्टेट आहे ते कंटिन्यू बिल्डअप होत राहतं आणि लॅक्टेटमुळं गायींमध्ये लॅक्टिक ॲसिडोसिस होत असतो आणि ॲसिडोसिसमुळे गायीचं जे हर्ट आहे ते खूप जास्त वीक होतं. तर ही जी सायकल आहे ही जर अशीच कंटिन्यू राहिली तर अशा वेळेस आपल्या गायींचा जे ब्रेन फंक्शनिंग आहे ते स्टॉप होत असतं, किडनी फेल होत असती, लिव्हर फेल होत असतं आणि फायनली जे गाय आपली ती शॉकमध्ये जात असते आणि त्यानंतर मग तिची मॉर्टिलिटी होत असते. इंट्रोटॉक्सिमियामध्ये जो तिसरा बिग प्रॉब्लेम आहे तो म्हणजे पेंटिंग करणं. आपली जी गाय आहे तिचं जे रेस्पिरेशन आहे ते एकदम फास्ट होत असतं आणि आपली गाय पेंटिंग करू लागते. तर या पाठीमागचं काय मेकॅनिझम आहे ते आता आपण बघू. तर ज्यावेळेस सेलला इनफ ऑक्सिजन भेटत नाही तर अशा वेळेस सेल जे एनोरोबिक मेटाबॉलिझम आहे त्यामध्ये स्विच करत असतात आणि ॲज अ रिझल्ट जे लॅक्टिक ॲसिड आहे ते गायच्या ब्लडमध्ये ॲक्युम्युलेट होऊ लागतं आणि त्यामुळं आपल्या गायींमध्ये मेटाबॉलिक ॲसिडोसिस होत असतो. तर गायची बॉडी काय करते, या ॲसिडोसिसला करेक्ट करण्याचा ट्राय करत असते. यामध्ये गायचे जे लंग्स आहे ते मेजर रोल प्ले करत असतात ॲसिडिटीला कमी करण्यासाठी. गायची जी बॉडी आहे ती ब्रिदिंग रेट इंक्रीज करत असते, जो CO2 आहे त्याला रिमूव्ह करण्यासाठी. बॉडीमध्ये ज्यावेळेस CO2 इंक्रीज होत असतो तर तो ब्लडमध्ये वॉटरसोबत मिळून एक ॲसिड बनवत असतो, त्याला आपण कार्बोनिक ॲसिड म्हणतो. हे ॲसिड H+ आयन्स रिलीज करत असतं, ज्यामुळे गायचा जो ब्लडचा जो pH आहे तो अजून डाऊन होतो. तर ॲसिडोसिसमध्ये CO2 पण कॉन्ट्रीब्यूट करत असतो, पण जो मेन ॲसिडोसिस गायींमध्ये होत असतो इंट्रोटॉक्सिमियामध्ये तो मेनली लॅक्टिक ॲसिडमुळे होत असतो आणि CO2 त्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करत असतो. तर गाय CO2ला रिमूव्ह करत असते बाय फास्टर ब्रिदिंग, ज्यामुळे ॲसिडिटी स्लाइटली डिक्रीज होत असते आणि गायीला ॲसिडोसिसपासून थोडा रिलीफ भेटत असतो. तर मित्रांनो, आता तुम्हाला समजलं असेल आपली गाय इंट्रोटॉक्सिमियामध्ये पेंटिंग का करते. तर हे एक कंपल्सरी मेकॅनिझम आहे, नॉट जस्ट अ रेस्पिरेटरी प्रॉब्लेम. तर आपली गाय पेंटिंग का करते इंट्रोटॉक्सिमियामध्ये हे तुम्हाला समजलं असेल. तर गाय ॲसिडला न्यूट्रलाइज करण्यासाठी पेंटिंग करत असते. तर जेव्हा पण तुम्ही कधी फील्डमध्ये इंट्रोटॉक्सिमिक केस हँडल करणार असाल आणि जर तुम्ही तिकडे गेले आणि जर तुम्हाला दिसतंय जर गाय पेंटिंग करते तर तुम्ही समजून जायचं की या गायीमध्ये ऑलरेडी ॲसिडोसिस हा डेव्हलप झाला आहे आणि तो ॲसिडोसिस आता ॲडव्हान्स स्टेजवरती गेला आहे. तर हे एक साईन आहे, सिम्पटम आहे, जे पाहून आपण समजू शकतो गायीमध्ये लॅक्टिक ॲसिडोसिस डेव्हलप झाला आहे की नाही. जर गाय पेंटिंग करत असेल तर आपण समजून घ्यायचं की या गायीमध्ये ॲसिडोसिस पण आहे. जर एखादी गाय जर ती पेंटिंग पण करत आहे त्याचसोबत तिचं टेम्परेचर नॉर्मल किंवा लो असलं तर याचा अर्थ काय होतो, तर त्या गायीमध्ये सिव्हिअर ॲसिडोसिस प्रेझेंट आहे. दुसरं म्हणजे ती गाय शॉकच्या ॲडव्हान्स स्टेजवरती गेली आहे आणि तिसरं म्हणजे ऑक्सिजन डिलिव्हरी त्या गायीचे जे ऑर्गन्स आहे तिथपर्यंत होत नाही आहे. तर अशा गायीचे मित्रांनो जगण्याचे चान्स हे खूपच कमी असतात. तर फायनल कन्सेप्ट जर सांगायचे म्हटले तर इंट्रोटॉक्सिमियामध्ये जी गाय पेंटिंग करत असते तो काही गायीच्या लंग्सचा प्रॉब्लेम राहत नाही. तर गाय आपली ही जो मेटाबॉलिक ॲसिडोसिसला
कंपन्सेशन करण्यासाठी पेंटिंग करत असते. तर नॉर्मल जर आपल्याला त्या गायीमध्ये जर नॉर्मल किंवा लो टेम्परेचर हे बघायला भेटतंय, तर हे काही रिकव्हरीचं साईन राहत नाही. हे एक इंडिकेटर असतं शॉक आणि पुअर सर्क्युलेशनचं. यानंतर इंडोटॉक्सिमियामध्ये आपल्याला जो चौथा प्रॉब्लेम बघायला भेटतो तो म्हणजे आपल्या गायचं टेम्परेचर डाऊन होत असतं आणि आपल्या गायची जी बॉडी ती पूर्णपणे कोल्ड होत असते, थंड पडत असते. तर ही एक शोची स्टेज असते. इथून गायला रिकवर करणं खूप जास्त डिफिकल्ट असतं आणि या स्टेजमध्ये जर आपण अग्रेसिव्ह ट्रीटमेंट जर केली नाही आणि आपल्या गायचं टेम्परेचर जर 98च्या मागे आलं, तर अशा वेळेस त्या गायीचे जगण्याचे चान्स हे ऑलमोस्ट 0 असतात. रेअर एखादी केस तिडून रिकवर होऊ शकते. पण आजपर्यंत मी जितक्या काही केस बघितल्या, ज्या केसमध्ये टेम्परेचर 98च्या मागे येत असतं, 97, 96, तर अशा वेळेस जे सर्वायवलचे चान्स असतात ते ऑलमोस्ट 0 असतात. तर या पाठीमागे काय कारण आहे ते आता मी तुम्हाला सांगतो. पहिलं कारण आहे बॉडी सर्क्युलेशन ऑलमोस्ट फेल झालेलं असतं आणि त्यामुळं जे ब्लड वेसल आहे त्या टिश्यूला प्रॉपर ब्लड सप्लाय करू शकत नाही आणि टिश्यूंना प्रॉपर ब्लड सप्लाय न झाल्यामुळं ऑक्सिजनचा सप्लाय पण टिश्यूंना ऑलमोस्ट बंद झालेला असतो. यानंतर दुसरं कारण असं आहे एनर्जी सिस्टम फेल झालेली असती. जे एरोबिक मेटाबॉलिझम आहे ते स्टॉप झालेलं असतं आणि जे एनरोबिक मेटाबॉलिझम आहे ते पण सस्टेन नाही राहत. तर यामुळं गायीच्या बॉडीमध्ये जे एनर्जीचं प्रोडक्शन आहे ते ऑलमोस्ट स्टॉप झालेलं असतं आणि गायीच्या बॉडीमध्ये हीट प्रोडक्शनसाठी एनर्जीची गरज असते. तर इथे एनर्जी पण गायीच्या बॉडीमध्ये नसते, यामुळं आपली गाय डाऊनर झालेली असते आणि तिला उभं पण राहता येत नाही. यानंतर जे तिसरं कारण आहे ते म्हणजे लॅक्टिक ॲसिडोसिस, ज्यामध्ये pH डाऊन झालेला असतो. pH डाऊन झाल्यामुळे जे एन्झाईम आहे ते पण प्रॉपर काम करते नाही, त्यांचं पण काम स्टॉप झालेलं असतं. सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे इतक्या लो टेम्परेचरमध्ये आपल्या गायची जी बॉडी असते तर ती ट्रीटमेंटला रिस्पॉन्स करणंच बंद केलेलं असतं तिने. जे ड्रग्स आहे जे आपण IV देत असतो ते टिश्यूंपर्यंत पोचत नसतात. ते ड्रग्स गायच्या ब्लडमध्ये सर्क्युलेट होत असतात. दुसरं म्हणजे मायक्रो सर्क्युलेशन कोलॅप्स झालेलं असतं, ज्यामध्ये ज्या मोठ्या ब्लड वेसल आहे त्यांमध्ये थोडासा ब्लड फ्लो हा होत असतो, पण ज्या स्मॉल ब्लड वेसल असतात त्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा ब्लड फ्लो हा चालू नसतो. यामुळे होतं काय, काही टिश्यूंपर्यंत ब्लड सप्लाय हा होत असतो, काही टिश्यूंपर्यंत ब्लड सप्लाय होत नसतो. तर याचा रिझल्ट असा येतो, जे IV ड्रग्स आपण देतोय ते अनइव्हनली डिस्ट्रीब्यूट होत असतात. काही ठिकाणी ड्रग्स पोचत असतात, काही ठिकाणी ड्रग्स पोचत नसतात. तसंच गायची बॉडी ड्रग्सला रिस्पॉन्स करत नाही. या पाठीमागे अजून एक मेजर कारण आहे ते म्हणजे ज्यावेळेस नॉर्मल कंडिशन असते तर अशा वेळेस जे ड्रग्स आपण देत असतो गायीला ट्रीटमेंटमध्ये तर ते रिसेप्टरसोबत बाइंड होत असतात आणि त्यानंतर त्या ड्रग्सचा रिस्पॉन्स आपल्याला गायीमध्ये बघायला भेटत असतो. पण ज्यावेळेस आपली गाय इंडोटॉक्सिमियामध्ये असते तर अशा वेळेस गाय शॉकमध्ये असते, प्लस ॲसिडोसिस डेव्हलप झालेला असतो. यामुळे आपल्या गायचा जो pH आहे तो डाऊन होत असतो आणि pH डाऊन झाल्यामुळं जे सेल मेम्ब्रेन आहे ते डॅमेज होत असतं. यामुळं जे रिसेप्टरचं जे स्ट्रक्चर आहे ते डिस्टर्ब होतं आणि यामुळं आपल्या गायींमध्ये ड्रग्सचा कोणताही रिस्पॉन्स आपल्याला बघायला भेटत नाही. यानंतर आणखी एक कारण आहे ते म्हणजे सेल्युलर एनर्जी फेलियर. तर जे सेल आहे त्यांना कोणत्याही प्रकारच्या रिस्पॉन्ससाठी एनर्जीची गरज असते आणि इंडोटॉक्सिमियामध्ये ऑक्सिजनच्या कमीमुळे आपल्या गायची बॉडी एनर्जी बनवू शकत नाही. हे आपण पाठीमागे बघितलंच, तुम्हाला माहितीच असेल. तर यामुळे गायीकडे एनर्जी अवेलेबल राहत नाही आणि जे सेल आहे ते मग अशा वेळेस शटडाऊन मोडमध्ये जात असतात. तसंच इंडोटॉक्सिमियामध्ये लॅक्टिक ॲसिडोसिस पण डेव्हलप झालेला असतो. त्यामुळं गायीच्या बॉडीमध्ये ॲसिडिक एन्व्हायरमेंट तयार होत असतं, ज्यामध्ये जे एन्झाईम आहे ते त्यांचं काम प्रॉपर करते नाही. त्यामुळं जे ड्रगची जी ॲक्शन आहे ती वीक होत असते. स्पेशली जे कार्डिॲकसाठी जे ड्रग्स असतात त्यांची ॲक्शन वीक होत असते. तर मित्रांनो, ओव्हरऑल पूर्ण या सर्व प्रॉब्लेममुळं गायची बॉडी कोणत्याही प्रकारच्या ड्रग्सला रिस्पॉन्स करत नसते. बेसिकली या स्टेजवरती प्रॉब्लेम ड्रग्सचा नाही राहत, प्रॉब्लेम गायच्या बॉडीचा असतो, कारण ड्रग्स टार्गेटपर्यंत पोचतच नाही. तर अशा वेळेस सेलची रिस्पॉन्सची जी कॅपॅसिटी असते ती पण संपलेली असते. आता आपण वसो कॉन्ट्रॅक्शनबद्दल थोडी माहिती बघू. तर आता तुम्हाला समजलं असेल, इंडोटॉक्सिमियामध्ये गायची जी बॉडी आहे ती शॉकमध्ये जात असते. त्यामुळं ब्लड प्रेशर लो होत असतो, सर्क्युलेशन पुअर होत असतं आणि अशा कंडिशनमध्ये गायची बॉडी सर्व्हायवलसाठी जे व्हायटल ऑर्गन्स आहे जसं ब्रेन आणि हार्ट यांना प्रोटेक्ट करत असते. तर वसो कॉन्ट्रॅक्शन काय आहे, तर वसो कॉन्ट्रॅक्शन मीन्स ज्या गायीच्या ब्लड वेसल असतात तर त्या नॅरो होत असतात.
हे मेनली जे गायीचे पेरिफेरल पार्ट आहे त्यांमध्ये होत असतं, जसं गायीचे कान, गायीची स्किन, गायीचे लेग्स. तर गाय यांना कमी प्रायोरिटी देत असते आणि ब्रेन आणि हार्टला जास्त प्रायोरिटी देत असते. तर वॉसोकॉन्ट्रॅक्शन का होत असतं, तर आपल्या गायीकडे ज्यावेळेस ती शॉकमध्ये असते तर अशा वेळेस लिमिटेड ब्लड असतं. तर अशा वेळेस आपली गाय प्रयत्न करत असते जे मोस्ट इम्पॉर्टंट ऑर्गन आहे जसं ब्रेन आणि हार्ट यांना जास्तीत जास्त ब्लड सप्लाय झाला पाहिजेत. कारण गायला जिंदा राहण्यासाठी ब्रेन आणि हार्टची फंक्शनिंग ऑन राहणं खूप इम्पॉर्टंट असतं आणि याचमुळं ब्लडला डायवर्ट केलं जातं ब्रेन आणि हार्ट ब्लड सप्लाय जे आउटर बॉडी पार्ट्स आहे त्यांना रिड्यूस केला जातो आणि या प्रोसेसला आपण म्हणतो ब्लड सेंट्रलायझेशन. पुअर परफ्युजन काय आहे, तर परफ्युजन मीन्स ब्लड सप्लाय टू टिश्यू पुअर. परफ्युजन म्हणजे जे टिश्यू आहे त्यांना इनफ ब्लड भेटत नाही. इंडोटॉक्सिमियामध्ये जे पेरिफेरल टिश्यू आहे त्यांना लेस ब्लड भेटत असतं, सो दे रिसीव लेस ऑक्सिजन अँड न्यूट्रियंट. तर जे मेन कारण आहे बॉडी टेम्परेचर डाऊन होण्याचं ते म्हणजे पुअर परफ्युजन प्लस वॉसोकॉन्ट्रॅक्शन. तर यामुळं आपल्या गायींचं बॉडी टेम्परेचर डाऊन होत असतं आणि ज्यावेळेस आपल्या गायींचं बॉडी टेम्परेचर हे 98च्या मागे येतं त्यावेळेस आपली गाय ही शेवटच्या स्टेजमध्ये असते आणि त्यानंतर मग गायीची मॉर्टिलिटी होणं हे कन्फर्म असतं, म्हणजे आपली गाय मरणार हे कन्फर्म असतं. तर इथे एक प्रश्न येतो, वॉसोकॉन्ट्रॅक्शन इज द प्रॉब्लेम? तर उत्तर आहे नाही. वॉसोकॉन्ट्रॅक्शन हा काही मेन प्रॉब्लेम नाही आहे, इट इज अ प्रोटेक्टिव्ह रिस्पॉन्स ऑफ द बॉडी. तर जो रिअल प्रॉब्लेम आहे तो म्हणजे लो ब्लड प्रेशर प्लस पुअर सर्क्युलेशन, ज्याला आपण शॉक म्हणतो. शुड वी ट्रीट वॉसोकॉन्ट्रॅक्शन? तर उत्तर आहे नो. तर आपण वॉसोकॉन्ट्रॅक्शनला डायरेक्टली ट्रीट नाही करत, कारण मित्रांनो आपण जर फोर्सफुली जर वेसलला ओपन करायला गेलो तर जो ब्लड सप्लाय आहे तो जे गायचे आउटर पार्ट्स आहे त्यांना जास्त होईल आणि जे व्हायटल ऑर्गन्स आहे त्यांना ब्लड सप्लाय कमी होईल. त्यामुळे होईल काय, आपल्या गायची कंडिशन अजून जास्त खराब होईल आणि अजून गाय आपली जास्त शॉकमध्ये जाईल. तसं वॉसोकॉन्ट्रॅक्शनला ट्रीट करण्यासाठी मार्केटमध्ये ड्रग्स पण आहे, पण आपण असं डायरेक्टली करत नाही. तसंच इंटोटॉक्सिमियामध्ये गायचं जे रुमेन आहे ते पण काम करणं स्टॉप करत असतं. तर या पाठीमागं काय कारण आहे, काय मेकॅनिझम आहे ते आता आपण समजून घेऊ. तर पहिलं कारण आहे ब्लड प्रायोरिटी शिफ्ट होत असते. ज्यावेळेस आपली गाय शॉकमध्ये असते तर अशा वेळेस गायची जी बॉडी आहे ती ब्रेन आणि हार्टला प्रायोरिटी देत असते. यामुळे जास्तीत जास्त ब्लड सप्लाय हा ब्रेन आणि हार्टकडे होत असतो, ज्यामुळे जे डायजेस्टिव्ह ऑर्गनचा जो ब्लड सप्लाय आहे तो कट केला जातो. दुसरं कारण आहे लेस ब्लड रिचेस द रुमेन. ऑक्सिजन सप्लाय ड्रॉप झाल्यामुळं जे रुमेनचे टिश्यू आहे त्यांना इनफ ऑक्सिजन भेटत नाही. यामुळं काय होतं, जे रुमेन आहे त्यामधली जी मसल ॲक्टिव्हिटी ती स्लो डाऊन होते. तिसरं कारण आहे इलेक्ट्रोलाइट अँड ॲसिडोसिस इम्पॅक्ट. तर ॲसिडोसिसमध्ये मसल फंक्शन वीक होत असतं, त्याचसोबत इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स होत असतात. यामुळं गायचं जे रुमेन आहे ते स्लो होऊन जातं आणि काही टाईमनंतर ते कम्प्लिटली स्टॉप होतं. तर मेन कारण हेच आहे, गायची बॉडी सर्वायवलसाठी जे गट डायजेशनचं जे ब्लड सप्लाय आहे ते कट करत असते आणि हार्ट आणि ब्रेन म्हणजे जे व्हायटल ऑर्गन आहे त्यांच्याकडे तो सप्लाय डायवर्ट करत असते. तर आता आपण इंडोटॉक्सिमियाचे मेकॅनिझम समजून घेतले, ते पण एकदम डीपमध्ये. पण रिअल चॅलेंज इथूनच स्टार्ट होत असतं, कारण आता आपण ट्रीटमेंटबद्दल डिस्कशन करणार आहे. तर फील्ड कंडिशनमध्ये आपल्याकडे नाही ॲडव्हान्स मॉनिटरिंग आहे, नाही ICU लेवल सारखे इक्विपमेंट आहे आणि त्यातल्या त्यात वाईड रेंज मेडिसिन पण नाही आहे. यामुळे इंडोटॉक्सिमियाला जितक्या अर्ली स्टेजमध्ये तुम्ही डायग्नोसिस करशाल तितकेच त्या गायचे सर्वायवलचे चान्स वाढत असतात. जर तुमच्याकडून डायग्नोसिस लेट होत असेल किंवा तुमच्याकडे केस लेट येत असेल तर अशा वेळेस कोणतीच मेडिसिन यात काम करत नाही, कारण गाय तोपर्यंत शॉकमध्ये गेलेली असते, तिचा BP डाऊन झालेला असतो, सर्क्युलेशन पोअर होत असतं, तिचे HR वीक होत असतात आणि फायनली आपल्या गायचं बॉडी टेम्परेचर डाऊन होतं आणि केस आपल्या हातातून जात असते. तर इंडोटॉक्सिमियामध्ये काही स्पेशल मेडिसिन किंवा स्पेशल ट्रीटमेंट नाही राहत. आपल्याकडे एकच चान्स असतो इंडोटॉक्सिमियाला अर्ली स्टेजमध्ये डायग्नोसिस करणे. आता आपण फोकस करूया प्रॅक्टिकल ट्रीटमेंटवरती. जिथे लिमिटेड मेडिसिन आहे, लिमिटेड रिसोर्सेस आहे, तरी आपण ॲसिडोसिसला करेक्ट करू शकतो, सर्क्युलेशनला इम्प्रूव्ह करू शकतो आणि गायला शॉकमधून बाहेर काढू शकतो. तर आता आपण डिटेलमध्ये मेडिसिनबाबत डिस्कशन करू. तर सर्वात इम्पॉर्टंट हे आहे की इंडोटॉक्सिमिया कोणत्या आजारामुळे झाला आहे
आधी आपल्याला ते बघावं लागत असतं आणि त्या आजाराची ट्रीटमेंट करावी लागत असते. जे कॉमन आजार आहे ज्यामध्ये इंट्रोटॉक्सिमिया होत असतो, पहिलं म्हणजे रुमन ॲसिडोसिस, मेट्रायटिस, मस्टायटिस, रिटेन्शन ऑफ प्लेसेंटा, सिव्हिअर बॅक्टेरियल इन्फेक्शन. जर यांपैकी जो प्रायमरी आजार असेल तर पहिल्यांदी यांना ट्रीट करायचं आहे, त्यानंतर इंट्रोटॉक्सिमियाला ट्रीट करायचं असतं. तर जे मेन प्रॉब्लेम आहे जे इंट्रोटॉक्सिमियामध्ये आपल्याला बघायला भेटतात, पहिलं म्हणजे इंट्रोटॉक्सिमिया इटसेल्फ प्रॉब्लेम आहे, दुसरं म्हणजे लो ब्लड प्रेशर, तिसरं पोअर सर्क्युलेशन, चौथं ऑक्सिजन डिफिशियन्सी, पाचवं ॲसिडोसिस, सहावं सेल्युलर एनर्जी फेलियर, सातवं मल्टी ऑर्गन डिस्फंक्शन. तर हे सर्व आजार आपल्याला इंट्रोटॉक्सिमियामध्ये बघायला भेटत असतात आणि प्रत्येक आजाराला आपल्याला ट्रीट करावं लागत असतं. तर इंट्रोटॉक्समध्ये आपल्याला एक असा ड्रग्स पाहिजेत जो की इंट्रोटॉक्सिमियाचा जो इफेक्ट आहे त्याला ब्लॉक करेल, आणि दुसरं म्हणजे गायच्या बॉडीमध्ये जी इन्फ्लॅमेशन झालेली आहे तर तिला कमी करेल. तर यासाठी आपण इथे चॉईस करत असतो फ्लुनिक्झिन मेग्लोमाइनला. फ्लुनिक्झिन मेग्लोमाइनचे आता आपण मेकॅनिझम समजून घेऊ, हे काम कसं करतं इंट्रोटॉक्सिमियामध्ये. ज्यावेळेस इंट्रोटॉक्सिन गायच्या बॉडीमध्ये इंटर होत असतात तर अशा वेळेस ते इन्फ्लॅमेटरी पाथवेला ॲक्टिवेट करत असतात. रिझल्ट प्रोस्टाग्लॅंडिन इन्क्रीज होत असतो. प्रोस्टाग्लॅंडिनमुळे आपल्या गायींमध्ये वॉसोडायलेशन होत असतं, गायींचा ब्लड प्रेशर ड्रॉप होत असतो, गायींना सिव्हिअर पेन होत असतं, इन्फ्लामेशन इन्क्रीज होत असते आणि गायींमध्ये फिवर डेव्हलप होत असतो. तर ओव्हरऑल आपली गाय मित्रांनो शॉकमध्ये जात असते ज्यावेळेस आपल्या गायीच्या बॉडीमध्ये इन्फेक्शन किंवा इंजरी होत असते. तर अशा टायमाला एक एन्झाईम रिलीज होत असतो ज्याला आपण COX एन्झाईम म्हणतो. हा एन्झाईम मित्रांनो मग प्रोस्टाग्लॅंडिनला प्रोड्यूस करत असतो. प्रोस्टाग्लॅंडिन मुळे जे प्रॉब्लेम बघायला भेटतात, एकतर पेन होत असतं गायींना, इन्फ्लॅमेशन होत असती आणि गायींचा ब्लड प्रेशर ड्रॉप होत असतो. तर फ्लुनिक्झिन मेग्लोमाइन काय करतं, तर जे फ्लुनिक्झिन मेग्लोमाइन आहे ते COX एन्झाईमला ब्लॉक करत असतं आणि COX एन्झाईम ब्लॉक झाल्यामुळे प्रोस्टाग्लॅंडिन पण प्रोड्यूस होत नाही, ज्यामुळं इन्फ्लॅमेशन गायींच्या बॉडीमध्ये कमी होते, पेन कंट्रोल होतं, ब्लड प्रेशर स्टेबल होतो. तर फ्लुनिक्झिन मेग्लोमाइन जे हार्मफुल प्रोस्टाग्लॅंडिन आहे त्याला ब्लॉक करत असतं बाय ब्लॉकिंग COX एन्झाईम. तर फ्लुनिक्झिन टॉक्सिनला किल करत नाही, तर फ्लुनिक्झिन टॉक्सिनचा जो हार्मफुल इफेक्ट आहे त्याला कंट्रोल करत असतं. आपण जर डोस बघितला तर 1.1 mg पर kg आपण देत असतो आणि जर सिव्हिअर केस असेल तर अशा वेळेस 2.2 mg पर kg बॉडी वेट आपण देत असतो. आणि अशा केसेसमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, नेहमी फ्लुनिक्झिनला IVच द्यायचं असतं. यानंतर आपला दुसरा प्रॉब्लेम आहे इंट्रोटॉक्सिमियामध्ये, तो म्हणजे लो ब्लड प्रेशर. तर प्रॉब्लेम काय असतो, ब्लड प्रेशर लो ब्लड प्रेशर मीन्स जे ब्लड आहे ते गायचे जे टिश्यू आहे त्यांपर्यंत प्रॉपर पोचत नाही. तर आपला ट्रीटमेंटचा मेन गोल असतो ब्लड फ्लो इन्क्रीज करणं आणि सर्क्युलेशनला इम्प्रूव्ह करणं. तर यासाठी आपण फ्लूइड थेरपी करत असतो, ज्यामध्ये नॉर्मल सलाईन, रिंगर लॅक्टेट, RL या सगळ्या गोष्टी आपण देत असतो. तर फ्लूइड थेरपीमुळे होतं काय, गायचा जो ब्लड व्हॅल्यूम आहे तो इन्क्रीज होतो, ब्लड प्रेशर इम्प्रूव्ह होतो, सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतं. आणि एक इम्पॉर्टंट पॉईंट इथे हा आहे की वन टाईम फ्लूइड इनप राहत नाही, कंटिन्यू आपल्याला 6 ते 8 तासाला त्या गायला फ्लूइड थेरपी देत राहावं लागत असते. जर आपण डोस बघितला तर 40 ते 80 ml पर kg इतकं फ्लूइड आपल्याला त्या गायला द्यावं लागत असतं. तर डोस डिपेंड असतो गायच्या जो आजार आहे तिच्या सिव्हिरिटीवरती, डिहायड्रेशनवरती आणि शॉकवरती. तर हाय फ्लूइड थेरपी इंट्रोटॉक्सिमियामध्ये कशी हेल्प करते आता आपण समजून घेऊ. पण त्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या, फ्लूइड हे डायरेक्टली इंट्रोटॉक्सिमियाला किल करत नाही, तर ते गायच्या बॉडीचं इन्व्हायरमेंट चेंज करत असतं. तर होतं काय, इंट्रोटॉक्सिन गायच्या ब्लडमध्ये सर्क्युलेट होत असतं आणि ज्यावेळेस आपण लार्ज अमाऊंट ऑफ फ्लूइड देत असतो तर अशा वेळेस गायचा जो ब्लड व्हॅल्यूम आहे तो इन्क्रीज होत असतो. यामुळे स्टील टॉक्सिन तर सेम अमाऊंटमध्ये असतात, पण गायच्या ब्लडमध्ये जे टॉक्सिनचं कन्सन्ट्रेशन आहे ते डाऊन होत असतं. तसंच जे मायक्रो सर्क्युलेशन आहे ते पण इम्प्रूव्ह होत असतं. इंट्रोटॉक्सिमियामध्ये कॅपिलरीज कोलॅप्स झालेले असतात, ब्लड फ्लो अनइव्हन असतो आणि जे सेल आहे त्यांना प्रॉपर ब्लड सप्लाय होत नाही. ज्यावेळेस आपण फ्लूइड थेरपी देतो अशा वेळेस ब्लड व्हॅल्यूम इन्क्रीज होतो, गायचा ब्लड प्रेशर इन्क्रीज होतो आणि ज्या स्मॉल वेसल आहे त्या रिओपन होतात. तर याचा रिझल्ट असा येतो, ऑक्सिजन डिलिव्हरी इम्प्रूव्ह होत असते.
पहिलं ज्या टिश्यूपर्यंत ऑक्सिजन पोचत नव्हता तिथपर्यंत ऑक्सिजन पोचू लागतो आणि आपली गाय हळूहळू रिकवर होत असते. तर हाय फ्लूइड थेरपीचे जे बेनिफिट आहे त्यापैकी आपण पहिला बघितला, जे इंटोटॉक्सिन आहे त्याचं कन्सन्ट्रेशन गायच्या ब्लडमध्ये डाऊन होत असतं. दुसरा जो बेनिफिट आहे तो म्हणजे ऑक्सिजन डिलिव्हरी इम्प्रूव्ह होत असते. तर विदाऊट ऑक्सिजन जे सेल आहे ते स्विच करतात एनारोबिक मेटाबॉलिझममध्ये, त्यामध्ये लॅक्टेट इन्क्रीज होत असतं आणि गायींमध्ये ॲसिडोसिस डेव्हलप होत असतो. पण ज्यावेळेस आपण फ्लूइड देतो हाय अमाऊंटमध्ये तर अशा वेळेस ब्लड फ्लो इन्क्रीज होत असतो, ऑक्सिजन सप्लाय इन्क्रीज होत असतो आणि याचा रिझल्ट असे येतो जे सेल आहे ते रिटर्न जे एरोबिक मेटाबॉलिझम आहे त्यामध्ये स्विच होतात आणि जे लॅक्टेट आहे ते डिक्रीज होऊ लागतं. तिसरा जो बेनिफिट आहे तो म्हणजे ऑर्गन फंक्शन रिस्टोर होत असतं, खास करून किडनी आणि लिव्हर. तर लो बी पीमध्ये गायची किडनी फेल होत असते आणि त्यामुळे जे टॉक्सिन आहे ते रिमूव्ह होत नाही. तर ज्यावेळेस आपण फ्लूइड देतो तर अशा वेळेस परफ्युजन इन्क्रीज होतं आणि किडनी पुन्हा काम करणं चालू करत असते. तर अशा वेळेस टॉक्सिन आणि ॲसिड क्लिअर होतं आणि जी विशेष सायकल आहे तिला पण ब्रेक लागत असतो. तर विशेष सायकल काय आहे हे तुम्हाला मी मागे सांगितलंच आहे. यानंतर आता आपण जो ॲसिडोसिस आहे त्याला कसं कंट्रोल करायचं आहे त्याची काय ट्रीटमेंट आहे ते आता आपण बघू. ॲसिडोसिसमध्ये जे प्रॉब्लेम आपल्याला बघायला भेटतात तर गायचं जे ब्लड आहे ते ॲसिडिक झालेलं असतं कारण सेलपर्यंत ऑक्सिजन सप्लाय होत नाही. तर ट्रीटमेंटचा आपला मेन गोल असतो ऑक्सिजन सप्लायला इम्प्रूव्ह करणं आणि लॅक्टेटला रिड्यूस करणं. तर ट्रीटमेंटमध्ये आपण इथे पण फ्लूइड थेरपी देत असतो. फ्लूइड थेरपी ब्लड सर्क्युलेशनला इम्प्रूव्ह करत असते, त्यामुळं ऑक्सिजन सेलपर्यंत पोचू लागतो. यानंतर आपण इथे सोडियम बायकार्बोनेट आय व्ही देत असतो, ज्यामुळं ॲसिड न्यूट्रलाइज होत असतं आणि गायचा ब्लडचा जो pH आहे तो इन्क्रीज होत असतो. तर कधी पण सोडियम बायकार्बोनेट देत असताना पहिल्यांदा फ्लूइड थेरपी देऊन घ्यायची आहे, ज्यामुळं सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होईल आणि त्यानंतर मग सोडियम बायकार्बोनेट तुम्ही आय व्ही देऊ शकतात. तर डोज आहे सोडियम बायकार्बोनेटचा 1 ते 2 ml पर kg बॉडी वेट तुम्ही देऊ शकतात. यानंतर आपण बी कॉम्प्लेक्सचे पण इंजेक्शन द्यायचे आहे, खास करून विटॅमिन B1, B6 आणि B12. तसंच ॲसिडोसिसमध्ये आपण ॲक्टिवेटेड चारकोल पण देत असतो. ॲक्टिवेटेड चारकोल गायच्या रुमेनमध्ये जे टॉक्सिन आहे तर त्या टॉक्सिनला गायच्या ब्लडमध्ये इंटर होऊ देत नाही. तर ज्यावेळेस आपण ॲक्टिवेटेड चारकोल देतो तर ॲक्टिवेटेड चारकोल टॉक्सिनला शेणासोबत बाइंड करून गायच्या बॉडीच्या बाहेर काढत असतं. तर डोज आपण जर बघितला ॲक्टिवेटेड चारकोलचा तर 1 ते 2 ml पर kg बॉडी वेट तुम्ही 2 ते 3 दिवसांसाठी देऊ शकतात. यानंतर आपण मेट्रोनिडाझोल पण देत असतो. रुमेन इन्फेक्शन असो किंवा इंटेस्टाईन इन्फेक्शन असो, यामध्ये आणखी पुढे इन्फेक्शन जे टॉक्सिन आहे त्याचं प्रोडक्शन होऊ नये यासाठी मेट्रोनिडाझोल आपण इथे देत असतो. तर डोज आहे मेट्रोनिडाझोलचा 600 ते 800 ml एक अडल्ट गायीसाठी तुम्ही देऊ शकतात. तसंच ओरली पण तुम्ही सोडियम बायकार्बोनेट देऊ शकतात 100 ते 150 ग्राम. आणि काही वेळेस ॲसिडोसिसमध्ये आपल्याला त्या गायीच्या रुमेनमध्ये एकतर गॅस ट्रॅप झालेला बघायला भेटतो किंवा मग ते गायीचं रुमेन लिक्विडने फुलफिल झालेलं बघायला भेटतं. तर अशा वेळेस आपल्याला तो गॅस रिलीज करावा लागत असतो. तुम्ही मेडिसिनद्वारे पण करू शकतात किंवा गायीचं रुमेन पंक्चर करून पण गॅसला रिलीज करू शकतात. यानंतर जर त्या गायीच्या रुमेनमध्ये जर लिक्विड फ्लूइड भरलेलं असेल तर अशा वेळेस त्या गायीच्या रुमेनमध्ये ट्यूब टाकून गायीच्या रुमेनमध्ये जे फ्लूइड आहे त्याला बाहेर काढावं लागत असतं आणि एक हेल्दी गायीचं फ्लूइड काढून त्या गायीच्या रुमेनमध्ये टाकावं लागत असतं. तर ही एक वन ऑफ द बेस्ट प्रॅक्टिकल मेथड आहे ॲसिडोसिसला करेक्ट करण्यासाठी आणि याचे रिझल्ट पण खूप फास्ट येतात. नेक्स्ट जो प्रॉब्लेम आहे जो आपल्याला इंडोटॉक्सिनमध्ये बघायला भेटतो तो म्हणजे सेल्युलर एनर्जी फेलियर. तर प्रॉब्लेम काय असतो, जे सेल आहे ते एनर्जीला बनवते नाही, ATPला बनवते नाही, कारण लो ऑक्सिजन असतो, ब्लड फ्लो पोर झालेला असतो आणि हाय लॅक्टेट असतं. तर यामुळं सेल प्रॉपर एनर्जी बनवती नाही. तर ट्रीटमेंटचा आपला इथे मेन गोल असतो एनर्जी प्रोडक्शनला रिस्टोर करणं. तर ट्रीटमेंटमध्ये आपण इथे पण फ्लूइड थेरपी देत असतो, ज्यामुळं ब्लड फ्लो इम्प्रूव्ह होतो, ऑक्सिजन सेलपर्यंत पोचतो आणि सेल पुन्हा मग एनर्जीला बनवणं स्टार्ट करतात. तर जितकं जास्त ऑक्सिजन तितकंच जास्त ATPचं प्रोडक्शन होत असतं. यानंतर इथे आपण डेक्स्ट्रोज देत असतो एनर्जीसाठी. 1 ते 1.5 लिटर IV डेक्स्ट्रोज आपण देत असतो. यामुळे जे सेल आहे त्यांना रॉ मटेरियल भेटतं टू मेक एनर्जी. यानंतर आपण इथे बी कॉम्प्लेक्सचं पण इंजेक्शन देत असतो. तर बी कॉम्प्लेक्समुळं जे एन्झाईम आहे
त्यांना मेटाबॉलिझममध्ये मदत भेटते आणि एनर्जीचं प्रोडक्शन इम्प्रूव्ह होतं. तसंच ओरली आपण प्रोपायलिन ग्लायकोल द्यायचं आहे, ज्यामुळं गायचं जे ब्लड ग्लुकोज आहे ते वाढेल. आणि ज्यावेळेस आपण ओरली प्रोपायलिन ग्लायकोल देत असतो तर अशा वेळेस ते लिव्हरमध्ये जाऊन ग्लुकोजमध्ये कन्वर्ट होत असतं. तर 200 ते 300 ml तुम्ही ओरली देऊ शकता. तसंच आपण इंडोटॉक्सिमियामध्ये कॅल्शियम बोरोग्लुकोनेट पण देत असतो. तर आता आपण कॅल्शियम बोरोग्लुकोनेटचा रोल बघू. तर प्रॉब्लेम काय असतो इंडोटॉक्सिमियामध्ये, गायचं हार्ट वीक झालेलं असतं, ब्लड प्रेशर लो झालेलं असतो, मसल वीक झालेले असतात आणि नर्व फंक्शन डिस्टर्ब झालेलं असतं. तर ज्यावेळेस आपण कॅल्शियम देत असतो तर अशा वेळेस गायचं जे हार्ट कॉन्ट्रॅक्शन आहे ते इम्प्रूव्ह होतं, ज्यामुळं गायचे जे हार्ट बीट आहे ते स्ट्रॉंग होतात. आणि हार्ट बीट स्ट्रॉंग झाल्यामुळे जी ब्लड पंपिंगची जी कॅपॅसिटी हार्टची ती इन्क्रीज होत असते आणि त्यामुळं बीपीला थोडा सपोर्ट भेटतो. यानंतर मसल फंक्शन इम्प्रूव्ह होत असतं, मसल टोन इन्क्रीज होत असते. तसंच जे नर्व फंक्शन आहे त्याला सपोर्ट भेटत असतो आणि आपली गायची बॉडी ट्रीटमेंटला प्रॉपर रिस्पॉन्स देत असते. तर डोस जर बघितला आपण तर 300 ते 500 ml तुम्ही स्लो IV देऊ शकतात. तसंच आपल्या गायचं टेम्परेचर जे डाऊन झालेलं असतं इंडोटॉक्सिमियामध्ये ते पण नॉर्मल होण्यासाठी कॅल्शियममुळं मदत होत असते. एखाद्या वेळेस आपण सर्व ट्रीटमेंट करूनसुद्धा जर त्या गायच्या कंडिशनमध्ये काही इम्प्रूव्हमेंट होत नसेल आणि केस खूप जास्त सिव्हिअर असेल तर अशा वेळेस आपण प्लाझ्मा किंवा ब्लड ट्रान्सफ्युजन पण करू शकतो. तर हे गेम चेंजर ठरत असतं. ज्यावेळेस आपली गाय डीप शॉकमध्ये जात असते, कंटिन्यू आपल्या गायचं टेम्परेचर हे डाऊन होत असतं आणि आपली गाय कोणत्याच प्रकारच्या ट्रीटमेंटला रिस्पॉन्स देत नसते, तर अशा वेळेस आपण हे करत असतो. तर प्लाझ्माचं जर आपण कंटेंट बघितलं तर यामध्ये प्रोटीन, स्पेशली अल्ब्युमिन असतं, अँटीबॉडीज असतात आणि क्लॉटिंग फॅक्टर असतात. तर या पाठीमागचं मेकॅनिझम आता आपण बघू. तर यामुळं ब्लड व्हॉल्यूम इन्क्रीज होत राहतो. प्रॉब्लेम जो इंडोटॉक्सिमियामध्ये असतो तो म्हणजे ब्लड वेसलमधून फ्लूइड लीक होत असतं. यामुळं ब्लड व्हॉल्यूम डाऊन होतो, BP डाऊन होतो आणि सर्क्युलेशन पोअर होत असतं. तर प्लाझ्मा येथे हेल्प कसं करतो, तर प्लाझ्मा इज अ फ्लूइड विथ प्रोटीन. तर डायरेक्ट व्हॉल्यूम ॲडिशन यामुळे होत असतं. ज्यावेळेस आपण प्लाझ्माला देत असतो तर अशा वेळेस डायरेक्टली फ्लूइड ब्लडमध्ये ॲड होत असतं आणि त्यामुळं ब्लड व्हॉल्यूम इन्क्रीज होत असतो इमिजिएटली. ज्यावेळेस आपण प्लाझ्माला ट्रान्सफ्युजन करतो तर अशा वेळेस जे फ्लूइड आहे ते वेसलमध्ये लाँग टाईमसाठी राहत असतं. तर जे नॉर्मल फ्लूइड आहे जसं सलाईन, RL, NS, DNS हे क्विकली लीक आउट होत असतं. पण जो प्लाझ्मा असतो यामध्ये प्रोटीन, अल्ब्युमिन असतं, सो फ्लूइड स्टे इनसाइड वेसल लाँग टाईम. तर याचा रिझल्ट असा येतो, ब्लड व्हॉल्यूम इन्क्रीज होतो, BP इन्क्रीज होतो आणि बेटर सर्क्युलेशन होत असतं आणि यामुळं ऑर्गनपर्यंत पण ब्लड सप्लाय हा पोचत असतो. तर प्लाझ्मा आणि ब्लड ट्रान्सफ्युजनचे खूप जास्त बेनिफिट आहे इंडोटॉक्सिमियामध्ये. तर आता मी प्रत्येक बेनिफिट तुम्हाला इथे एक्सप्लेन नाही करणार, ऑलरेडी व्हिडिओ खूप मोठा झाला आहे आणि त्या गोष्टी खूप जास्त टेक्निकली ते तुम्हाला समजणार पण नाही आणि जर मी एक्सप्लेन करायला गेलो तर व्हिडिओ खूप मोठा बनेल. तुम्ही फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतं आहे केस आपल्या हातातून जाऊ राहिली, गायची बॉडी कोणत्याच ट्रीटमेंटला रिस्पॉन्स देत नाही आहे, तर अशा वेळेस तुम्ही जर अवेलेबल तुम्हाला झालं तर प्लाझ्मा ट्रान्सफ्युजन करा. जर प्लाझ्मा अवेलेबल नाही झाला तर अशा वेळेस तुम्ही एखाद्या हेल्दी गायचं ब्लड पण ट्रान्सफ्युजन करू शकतात. तर ब्लड आणि प्लाझ्माचे खूप जास्त बेनिफिट आहे ज्यावेळेस आपण यांना ट्रान्सफ्युजन करत असतो इंडोटॉक्सिमियामध्ये. तर आता आपण नेक्स्ट मेडिसिन बघू, ती आहे वेट प्लाझ्मा. मेनली आपण वेट प्लाझ्माला हायपोव्होल्मियामध्ये देत असतो. हायपोव्होल्मिया मीन्स लो ब्लड व्हॉल्यूम. तर वेट प्लाझ्मा दिल्यानंतर ब्लड व्हॉल्यूम इन्क्रीज होत असतो आणि जे फ्लूइड आहे ते ब्लडमध्येच राहत असतं, तसंच BP पण इम्प्रूव्ह होत असतो. तर मेनली आपण ज्यावेळेस गाय शॉकमध्ये असते, सिव्हिअर डिहायड्रेशन असतं, गाय इंडोटॉक्सिमियामध्ये असते, तर अशा वेळेस वेट प्लाझ्माला यूज करत असतो. तर वेट प्लाझ्माचा डोस जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर 10 to 20 ml आपण पर kg स्लो IV देऊ शकतो. पण वेट प्लाझ्माला पण द्यायच्या आधी फ्लूइड थेरपी करून घ्यायची आहे, सर्क्युलेशन इम्प्रूव्ह करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग वेट प्लाझ्मा तुम्ही स्लो IV देऊ शकतात. यानंतर नेक्स्ट मेडिसिन आहे हायपरटॉनिक सलाईन. हायपरटॉनिक सलाईन इज अ स्ट्रॉंग सॉल्ट सोल्युशन. युजली यामध्ये 7.2% सोडियम क्लोराईड असतं आणि हे जसं आपलं जे नॉर्मल सलाईन आहे त्यासारखं नाही राहत.
त्यामध्ये फक्त 0.9% सोडियम क्लोराईड असतं, पण मग यामध्ये 7.2% सोडियम क्लोराईड असतं. तर हे खूप जास्त कन्सन्ट्रेटेडमध्ये असतं. ज्यावेळेस आपण हायपरटॉनिक सलाईन आय व्ही देत असतो, तर अशा वेळेस हायपरटॉनिक सलाईन गायच्या बॉडी टिश्यूमध्ये जे फ्लुइड आहे तर त्याला पुन्हा गायच्या ब्लड वेसलमध्ये आणत असतं. यामुळं आपल्या गायचा जो ब्लड व्हॅल्यूम आहे आणि जो ब्लड प्रेशर आहे तर ते इम्प्रूव्ह होत असतात. तर हे फक्त आपण इमर्जन्सी केसमध्ये देत असतो आणि याचा डोज आहे 3 to 5 ml पर kg बॉडी वेट. पण एक गोष्ट लक्षात घ्या, आपण कधी पण हायपरटॉनिक सलाईन सिंगल देत नाही. यासोबत RL, DNS, NS हे जे फ्लुइड आहे हे पण द्यावं लागत असतं. तर हे सिंगल काम करत नाही. नेक्स्ट मेडिसिन आहे ॲड्रेनलिन. तर ॲड्रेनलिन एक इमर्जन्सी ड्रग्स आहे आणि ज्यावेळेस आपण ॲड्रेनलिनला यूज करत असतो तर अशा वेळेस ॲड्रेनलिन आपल्या गायींच्या बॉडीला इमर्जन्सी मोडमध्ये आणत असतं. तर आपल्या गायींच्या बॉडीमध्ये अल्फा आणि बीटा हे 2 रिसेप्टर असतात आणि ॲड्रेनलिन या दोन्हींवरती पण काम करत असतं. तर ऑन अल्फा रिसेप्टर जे ब्लड वेसल आहे ते टाईट होत असतात, ज्यामुळं ब्लड प्रेशर इन्क्रीज होतो आणि जे वायटल ऑर्गन आहे त्यांकडे ब्लड जास्त सप्लाय होत असतं. ऑन बीटा 1 रिसेप्टर जे ॲड्रेनलिनचं काम आहे ते आपल्या गायीच्या हार्टला फास्टर बनवत असतं आणि स्ट्रॉंगर बनवत असतं. तर यामुळं जो ब्लडला पंप करण्याचं जे हार्टचं काम आहे ते वाढत असतं आणि ज्यावेळेस ॲड्रेनलिन बीटा 2 रिसेप्टरवरती काम करतं तर अशा वेळेस आपल्या गायीचे लंग्सचे जे एअरवेज आहे ते ओपन होत असतात, ज्यामुळे आपल्या गायीला प्रॉपर ब्रीदिंग करता येते आणि ऑक्सिजन सप्लाय प्रॉपर होत असतो. ओव्हरऑल ॲड्रेनलिन इन्क्रीज ब्लड प्रेशर, इम्प्रूव्ह हार्ट पॉवर अँड इन्क्रीज ऑक्सिजन सप्लाय. तर मित्रांनो, हा होता आजचा व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर काही डाऊट असेल, काही कन्फ्युजन असेल तर कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकतात. तर इथे एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे काही ट्रीटमेंटमध्ये जे ड्रग्स यूज होतात ते सांगितले आहे. तर ते तुम्ही एकाच गायला सर्व काही यूज नाही करायचं. त्या गायची शॉकची सिव्हिरिटी बघायची, त्या गायची कंडिशन बघायची, त्या गायची बॉडी रिस्पॉन्स ट्रीटमेंटला देते की नाही देत ते बघायचं. या सगळ्या गोष्टी बघायच्या. त्यानंतर तुम्ही कोणता ड्रग्स या कंडिशनमध्ये यूज करायचा आहे, कोणता नाही करायचा हे तुम्ही स्वतः ठरवू शकतात.